वटपौर्णिमा 2026 शास्त्रानुसार हे 9 नियम अवश्य पाळा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. शास्त्रानुसार या 3 साड्या चुकून सुद्धा वटपौर्णिमेला घालू नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी आहेत. या 3 साड्या आणि गर्भवती महिलांनी काय करावे, एकच गुंडी किती महिलांनी वापरावी किंवा मग उपवास कसा करावा. जर आपल्याकडून काही अशा चुका झाल्या तर ते खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. कोणत्याही साड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या साड्या आपण घालायच्या नाहीत. या 3 रंगाच्या साड्या चुकून सुद्धा घालायच्या नाहीत. अशी चूक आपल्याला करायची नाही. वटसावित्रीचे दिवस हा शुभ असतो. अशा साड्या घातल्यामुळे नेहमीच अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. यंदा वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतोषी केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या झाडाखाली ते जिवंत झाले ते झाड होते वडाचे. तो दिवस होता म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा, म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाच्या मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजेच देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष विष्णू, महेश आणि ब्रह्मा या 3ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ सुख सौभाग्य प्राप्त होते. जेव्हा विष्णू, महेश आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात, म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच यावर्षी पौर्णिमा 2026 तारीख, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त 29 जून 2026 वार सोमवार सकाळी 8:48 उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा व्रत पूजा कधी करू नये. 28 जून 8:35 सकाळी रविवारी रोजी सकाळी ही पौर्णिमा प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. राहू काळ 29 जून रोजी सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ आहे. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये वडाची पूजा महिलांनी करू नये. म्हणजेच 8:27 नंतर पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्या भोलेनाथाचा दिवस आहे. सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत देखील ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. पण असं करू नका. महिलांनो, सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला तर या दिवशी लवकर उठायचं आहे. हळद टाकून पाण्यामध्ये अंघोळ करायचे आहे. म्हणजेच लक्ष्मीनारायण दोघेही आपल्याला प्रसन्न होतील. पूजाविधी साहित्य संपूर्ण. या साहित्यात या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या, कोणत्या नेसू नयेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, कोणत्या घालू नयेत, गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील, काय करावं, काय टाळावं, कोणते नियम पाळावेत, कोणत्या शुभ वेळी पूजा करावी व कोणत्या वेळी पूजा करू नये हे देखील सांगितलं आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवी देवता प्रसन्न होतील आणि काही शारीरिक मानसिक त्रास असतील तर तेही पूर्णपणे नष्ट होतील. या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार आलेला आहे या दिवशी, त्यामुळे आपल्याला भोलेनाथांचा दिवस आहे. माता पार्वतीची सुद्धा छानशी विधिवत पूजा करा. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. मूर्ती असेल, फोटो असेल तुमच्याकडे तर तो पुसून स्वच्छ घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा. मूर्ती छान देवघरात स्थापन करा आणि कुठल्याही कुलदेवी असेल, तुमच्याकडे जो कुलदेवीचा मंगल कलश असेल
तो सुद्धा या दिवशी तुम्हाला जरूर भरायचा आहे, देवाऱ्यात ठेवायचा आहे. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खाना नारळाने नाही भरली तरी चालेल, पण गहू आंबा घ्या, त्याने देखील ओटी भरली तरी चालेल. तुळशी मातेची पूजा करा. आपल्या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाची ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी तांदळाची ओटी भरत असतो, यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला आपण वडाच्या झाडाला ओटी ठेवतो किंवा 5 बायकांची ओटी भरतो, पण तेव्हा आपल्याला आंब्याला खूप महत्त्व असतं. त्यामुळे महिलांनो, या दिवशी गव्हाचा वापर करा आणि आपल्या कुलस्वामिनीची देवीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना 5 बायकांची ओटी तुम्ही भरा. त्यावेळेस तुम्ही गहू वापरायचे आहेत, तांदूळ वापरू नका, कारण गव्हाला खूप महत्त्व आहे आणि आंब्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आंबा देखील तुम्ही ओटीमध्ये घालू शकता. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल, म्हणूनच गव्हाचा वापर करा. वडाचे झाड धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितके शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. यात सुद्धा त्यांचे सौभाग्य म्हणजेच पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते, त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वरचरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत देखील करत असतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळीचा नैवेद्य, ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबा, एखादा ब्लाऊज पीस, गोड काहीतरी नैवेद्य असावा. आंबा, हळदी कुंकू यांसारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षास्तोत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमा दिवशी कोणती साडी नेसावी व कोणती साडी नेसू नये. 1. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी तुमच्याकडे महिलांनो असेल तर अवश्य परिधान करा. सुख सौभाग्याचे प्रतीक आहे हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे, म्हणूनच हिरवा रंग जास्त करून परिधान केला तर सुख सौभाग्य यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल तर हळदी कुंकवाला शुभ रंग आहे, त्यामुळे प्रत्यक्षात तुम्हाला माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे, म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असेल तर तुम्ही ती देखील परिधान करू शकता, परंतु या दिवशी चुकूनही या चुका टाळा. म्हणजेच काळा रंग, पांढरा रंग या दिवशी परिधान करू नका. तसेच मासिक पाळीत वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला घालू नये आणि सुतकात वापरलेली साडी देखील वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा असलेल्या तर ती देखील साडी तुम्हाला वटपौर्णिमेला घालू नका. पूजा झाल्यावर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही घरचे कपडे सुद्धा परिधान करू नका. सोमवार आलेला आहे. वटपौर्णिमा शुभ रंग आपल्याला परिधान करायचा आहे व हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकता. तुम्ही वांगी कलरची साडी देखील असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. तुमच्या आधीच्या असतील तर 4 दिवसात वगैरे तुम्ही सुतकात किंवा तुमच्या मासिक पाळीमध्ये वापरले असतील किंवा सुतकात वापरले असतील तरी त्या बांगड्या काढून टाका आणि पौर्णिमेच्या दिवशी छान नवीन बांगड्या भरा. कपडे मात्र 4 दिवसात वापरलेली वगैरे असतील साडी तर ती कपडे चुकूनसुद्धा घालू नका. महिलांनो, वडाची पूजा करू नका. वडाची पूजा वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत घरी आणि तुम्ही त्याची पूजा करताय तर असे करू नका. तुम्हाला जर वडाचे झाड लावायचे असेल तर वडाचे तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरी देखील अतिशय उत्तम, पण फांद्याची पूजा करू नका. फांदी तोडण्यासाठी
फांदी तोडण्याची चूक अजिबात करू नका. या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात, पण चुकून सुद्धा असे करू नका. फांदी तोडायची नाही, झाडाचीच पूजा करायची आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी झाडे असतात, आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. पण त्या रूपाने देवी आहे. कोणत्याही रूपाने आपल्यामध्ये देवी येऊ शकते, आपल्या घरी देवी येऊ शकते आणि आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाऊ शकते. मानसन्मान करूनच आपल्याकडून जाईल, यात मानसन्मान करूनच जाईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण आदर करा, मानसन्मान करायचा आहे. कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या. जेवढे झाडे लावता येईल तेवढे आपण झाडे लावा. या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावा. तुळस लावता आली तर तुळस लावा, किंवा इतर झाडे लावायची असेल तुम्हाला तर ती अतिशय शुभ दिवस आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिलांनो, मन शांत ठेवा आणि अगदी प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा, व्रत, उपवास फळ देऊन जाते. म्हणूनच शांत आणि प्रसन्न मनानेच पूजा करा. प्रसन्न मन निर्माण ठेवा. या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे? आपल्याला 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, दुधाचं पंचामृत नसेल तर दूध, कच्चे गाईचे दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबा, दूर्वा आणि गहू आणि फुले घ्या. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तो देखील तुम्ही हार घेऊ शकता. यावर सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करतो. आपल्याला सर्व महिलांनी आपल्याला माहीत आहे, प्रथमच आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडा. तुम्ही विड्याची 2 पानं मांडा, त्यावर सुपारी ठेवा आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं. हळदी कुंकू, फुले वाहून पूजा करा आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तुम्ही तर तो अर्पण करायचा आहे. मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा, गहू आणि आंबा याची ओटी ही सावित्रीच्या मातीसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता तशीच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबतचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा. नंतर तुम्ही काही खाल्लं तरी देखील चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. तर आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी पूर्ण दिवस रात्र उपवास करतात. 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करायचा आहे. ज्या स्त्रियांना पाळी आलेली आहे त्यांनी फक्त लांबूनच नमस्कार करा. ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांनीसुद्धा लांबून नमस्कार करा. आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करा. पूजा करू नका वडाच्या झाडाची. जर तुम्हाला तुमचा 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर चुकूनसुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका, नाहीतर पोटातील बाळाला कालसर्पदोष लागण्याची शक्यता जास्त असते. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे, यावर्षी पूजा करू नये. आणि 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली, तर मग तुम्ही हळदी कुंकू, फुले वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल. कोणाची ओटी भरू नका आणि कोणाकडे ओटी भरायला जाऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका, शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. पण चुकून जर गेला तर फेऱ्या मारू नका, कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नका. फक्त आपला जो दोरा आहे तो वरच्या झाडाला गुंडाळायचा असतो, तो फक्त तिथे अडकवून या. म्हणजे त्याच्यातील दोरावरील दोऱ्याप्रमाणे दोऱ्यामध्ये अडकलेला असावा आणि गुंडी तशीच खाली सोडा. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. आता महिलांनो, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी गेल्यानंतर एकीचं सूतगुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितले आहे 7 फेरे मारून घेतात, राहिलेली सूतगुंडी तोडून घेतात आणि दुसरीला देऊन येतात. तर अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेऱ्या मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूतगुंडी तिथेच खेचून द्या आणि
सूतगुंडी तोडायची किंवा कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच झाडाखाली जा. आधी आपण पूजेचं ताट तयार करा. सगळ्या वस्तू आहेत का ते काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची कुंडी ठेवा. अगदी शक्यता तुमच्या बहिणीनं जरी दिली असेल तरी एकमेकींना सूतगुंडी देऊ नका. एकमेकींना तर या काही गोष्टी दिल्या आहेत तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. कोणतीही गोष्ट आपल्या स्वतःच्या बहिणीला सुद्धा देऊ नका. स्वतःच्या पैशानं स्वतःची सूतगुंडी आणा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.